तूळ राशी 30 तारखेनंतर मोठे कांड होणार, या 5 घटना घडणारच. नमस्कार. तूळ राशीच्या व्यक्तींनो, 16 मेच्या अमावस्येच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडण्याचे संकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मनात आलेली अस्वस्थता, वारंवार येणारे अडथळे आणि काहीतरी वेगळं घडणार याची भावना यांमध्ये ग्रहांचा अतिशय गूढ हालचाली कारणीभूत ठरणारा शनिदेवाची दृष्टी तुमच्या कर्म, नातेसंबंध, आर्थिक स्थितीवर खोल प्रभाव पाडणार. त्यामुळे अनेक तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक अशा घटना घडणार आहेत. त्यांच्या पुढील काही महिन्यांचे भविष्य बदलून टाकतील. काहींना अचानक काही संकेत मिळणार, काहींना त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे खरे रूप दिसू लागणार. लोकांच्या आयुष्यात नवीन संधी, नवीन सुरुवात होण्याचे योग आहे. व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 5 मोठ्या घटनांबद्दल. 16 मेच्या अमावस्येच्या रात्रीनंतर तूळ राशीच्या जीवनात काही घटना घडणार आहेत. या घटनांमध्ये पैसा, करिअर, प्रेम, जीवन, कौटुंबिक वातावरण आणि थेट भाग्याशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाचे संकेत लपलेले आहेत. पण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटचा संकेत इतका प्रभावी आहे की तो ऐकल्यानंतर अनेक तूळ राशीच्या जातकांना स्वतःच्या आयुष्याबद्दल नवीन विचार करावा लागू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ग्रहांचा संकेत वेळेआधी समजेल तर मोठे संकट तुम्ही टाळू शकाल. तुम्ही तूळ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. संपूर्ण व्हिडिओ नक्की ऐका, कारण आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यामध्ये नवीन वळण आणणार आहे. 16 मे ही एक अमावस्येची रात्र साधी आहे असे नाही. होणारी शनीची गूढ छाया अनेकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवण्याची ताकद घेऊन येणार आहे. ग्रहांच्या हालचाली असे काही संकेत देत आहे की काही लोकांच्या आयुष्यात असे प्रसंग उभे राहतील ज्यामुळे त्यांच्या मनातील जुने प्रश्न पुन्हा जागे होणार. अनेक दिवसांपासून थांबलेली तुमची कामे अचानक मार्गी लागू शकतात. काही नात्यांमध्ये लपलेले सत्य तुमच्या समोर येऊ शकतं. या रात्री मन विचलित होणे, जुन्या आठवणी, अचानक काही अनपेक्षित संदेश मिळणे हे खूप प्रबळ दिसत आहे. ज्यांच्या मनात सतत चिंता आहे त्यांना या रात्रीनंतर जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचे देखील संधी मिळेल. शनीची ऊर्जा माणसाला त्याच्या कर्माची आठवण करून देते. त्यामुळे या काळात प्रत्येक शब्द, प्रत्येक निर्णय खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरणारा आहे. काही लोकांना अचानक आर्थिक लाभाचे संकेत मिळणार, तर काही लोकांना सावध राहण्याचा इशारा मिळणार आहे. ही रात्र तुमच्या सगळ्यांचीच परीक्षा घेणारी आहे. जे लोक आतापर्यंत स्वतःच्या भावना दाबून ठेवत होते, आता स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आजूबाजूला तुमचे वागणे अचानकच बदलल्यास तुम्हाला आश्चर्य वाटू लागेल. प्रत्येक गोष्ट उघड करण्यास तयार आहे. अमावस्येच्या प्रभावामुळे घरातील वातावरण एक वेगळी शांतता आणि गुप्तता तुम्हाला जाणवू शकते. काही लोकांना मन न लागणे, विचित्र स्वप्न पडणे, सतत एखाद्या गोष्टीचा विचार डोक्यात येत राहणे असे अनुभव देखील येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी आणि अमावस्या एकत्र आल्यानंतर मनातील लपलेली भीती बाहेर येते. माणूस स्वतःच्याच आयुष्याचा खरा विचार करू लागतो. गेल्या काही महिन्यांपासून जे अडथळे निर्माण झाले त्यांचा अर्थ खरा आता समजू लागेल. विशेषतः स्त्रियांसाठी हा काळ आत्मपरीक्षणाचा असणार आहे. अनेकांना स्वतःची किंमत समजेल. आतापर्यंत केलेल्या त्यागाची त्यांना जाणीव होईल. इतरांना देखील ती होईल. घरामध्ये जुने वाद अचानक मिटण्याचे योग आहेत. काही नात्यांमध्ये दुरावा येण्याचे योग आहेत. या काळात बोलताना शब्द जपून वापरणे खूप गरजेचे आहे, कारण शनीचा प्रभाव चुकीच्या बोलण्याचे मोठे परिणाम दाखवू शकतो. जे लोक स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात त्यांना यात रात्रीनंतर नवीन संधी दिसू लागतील. तुमच्या आयुष्यात अशी अचानक एखादी व्यक्ती पुन्हा परत येण्याचे देखील संकेत या वेळेला मिळत आहे. ग्रहमानावर राशीवर आधारित आहे एक सर्वसाधारण अंदाज. प्रत्येक व्यक्तीची ग्रहदशा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. अनेकांच्या आयुष्यात या रात्रीनंतर पहिली मोठी घटना घडू शकते आणि ती म्हणजे अचानक मिळणाऱ्या सत्याचा धक्का. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक राशीचे तुम्हाला योग्य ती माहिती ह्या चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळेल. आणि तुमची जर तूळ रास आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून काही उपाय देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अचानक मिळणाऱ्या सत्याचा तुम्हाला खोल अभ्यास देखील होणारा आहे. लपवल्या गेलेल्या गोष्टी अचानक समोर येणार आहेत.
काहींना जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होणार आहे, तर काही लोकांना जुनी फसवणूक देखील समजणार आहे. आयुष्याला चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेला घेऊन जाणारी ठरणार आहे. माणसाला तोडतो, पण त्याच वेळी माणसाला मजबूतही बनवतो. तर काय, तर तो तुमचा राग. त्याचबरोबर घाबरण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवणे हे देखील तुमच्यासाठी या वेळेमध्ये खूप प्रभावी आहे. या दिवसांमध्ये मोठे निर्णय घेणे टाळा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. घरातील वडीलधारांचे मार्गदर्शन या काळात खूप उपयोगी पडणार आहे. जे लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळतील त्यांना मनशांती मिळण्याची शक्यता आहे. ही अमावस्येच्या रात्रीपासून तुम्हाला गुपित बदल घेऊन येणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका कोणते गुपित बदल आहेत ते. हे पुढील संकेत तुमच्यासाठीच आहेत. आता यासाठी उपाय काय करायचे आहे, तर या रात्री तिळाचे दान आपल्याला करायचे आहे. शक्य असल्यास शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. जानेवारी 1 ते डिसेंबर 2026 मेषचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. यानंतर दुसरी मोठी घटना आहे, तर ती करिअर आणि पैशाशी संबंधित असू शकते. त्यांना अचानक एखादी नवीन संधी देखील मिळेल, पण त्या संधीसोबतच एक मोठी जबाबदारी देखील त्यांच्या अंगावर येणार आहे. काही लोकांच्या जुन्या अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. नोकरीत बदल, अचानक कॉल, नवीन कामाची सुरुवात. जर तुमचे कुठे पैसे थांबलेले असतील तर ते थांबलेले पैसे परत मिळण्याचे देखील योग दिसत आहेत. मात्र या काळात लोभ आणि उतावळेपणा टाळायचे आहे. हे तुमच्यासाठी गरजेचे आहे, कारण शनीचा प्रभाव मेहनतीचे फळ देते. चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या गोष्टी हा शनी कधीही टिकू देत नाही. त्यामुळे प्रामाणिक राहणे देखील आवश्यक आहे. काही लोकांना अचानक खर्च वाढल्याचं जाणवेल. वस्तूवर खर्च होऊ शकतो, पण या सगळ्यातून एक मोठा धडा देखील तुम्हाला मिळणार आहे, की पैसा हा फक्त साधन नाही, तर पैसा ही खरी ताकद आहे. ही रात्र तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देणार आहे. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा तुमच्या शक्तीची परीक्षा असेल. जे लोक सतत इतरांसाठी जगले आहेत, त्यांना आता स्वतःचा काढणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः स्त्रियांसाठी. स्त्रियांनी तर स्वतःकडे लक्ष हे द्यावेच द्यावे. स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करण्याचा असणार आहे हा काळ. फक्त फळ मिळण्याची देखील अपेक्षा ठेवू नये. निर मंदिर, जप किंवा ध्यान यामध्ये मन त्यांचं अधिकच रमू लागेल. शनीचा प्रभाव माणसाला वास्तव दाखवतो आणि त्यातून योग्य मार्ग निवडायला देखील शिकवतो. त्यामुळे या काळात आलेल्या प्रत्येक अनुभवाकडे शिकवण म्हणून पहा. त्याचबरोबर तुमच्या घरातील वडीलधारांची सेवा करा. नवीन भाग्य, नवीन दिशा देऊ शकतात. अनेकांना या अमावस्येनंतर अचानकच कामासाठी दूर जावं लागेल. त्याचबरोबर काहींना धार्मिक संधी मिळणार आहे. या प्रवासातून तुमच्या मनातील गोंधळ दूर होण्याची शक्यता आहे. या काळात नवीन लोक भेटतील किंवा त्यांच्यामुळे आयुष्याचा मार्ग तुम्हाला कळेल. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणं टाळा. शनीची ऊर्जा संयम शिकवते. तुमच्या आयुष्यात आता जो बदल सुरू होणार आहे, तो सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटेल, पण पुढे त्याच बदलामुळे तुम्हाला खरे सुख देखील मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे हळूहळू तुम्हाला रिझल्ट्स दिसू लागेल. जे लोक अनेक दिवसांपासून आशेचा किरण घेत आहेत, त्यांना देखील अमावस्येनंतर कोणती तरी तुमच्या आयुष्यामध्ये पलटी घेणारी कलाटणी येणार आहे. कोणत्या कोणत्या चुका होणार नाही हे जाणून घेण्यासाठी पुढील संकेत देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मग जाणून घेऊया त्या संकेतांबद्दल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलला नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा. आता यानंतर जाणून घेऊया की यासाठी तुम्हाला उपाय काय करायचे आहेत. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि मनातल्या भीतींवर काहीतरी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. काही लोकांच्या आयुष्यात अचानक जुन्या कर्जातून किंवा मानसिक ऊर्जेतून मुक्ती मिळण्याचे संकेत दिसत आहेत. शनीचा प्रभाव माणसाला त्याच्या कर्माचे फळ देतो आणि त्यामुळेच या काळात केलेली चांगली मोठी कामे तुम्हाला परिणाम दाखवू शकतात. जे लोक सतत मेहनत करत आहेत, त्यांना आता योग्य ओळख मिळू शकते.
काहींना समाजात मोठा मान सन्मान देखील वाढलेला जाणवेल. अहंकार मात्र यावेळी टाळला पाहिजे, ते खूप आवश्यक आहे. कारण शनी हे नम्रतेला अधिक महत्त्व देतात. घरात काही धार्मिक कार्य असेल तर सकारात्मक ऊर्जा देखील वाढवणार आहे. काही लोकांना अचानक धनलाभ मिळण्याचे संकेत आहेत. या ठिकाणी या वेळेला गरजेचे मानणे देखील तेवढेच आहे, की अमावस्येच्या अनेकांच्या मनातील भीती देखील दूर होणार आहेत. आतापर्यंत स्वतःच्या नशिबाला दोष देत होते, आता त्यांना समजणार आहे की स्वतःपासूनच आपल्याला ही भीती कमी करायची आहे. तुमच्या मनातील नकारात्मक विचार देखील तुमच्या कमी होतील. काही लोकांना आध्यात्मिक अनुभवाची देखील या वेळेला जाणीव होऊ शकते. घरात अचानक शांतता, समाधानाचे देखील वातावरण यावेळेस तुम्हाला निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात आई-वडिलांचा आदर करा आणि त्यांच्या भावना समजून घ्या, कारण त्यांच्या आशीर्वादातच तुमच्या भाग्याची खरी किल्ली ही दडलेली आहे. लोकांना या काळात मोठे निर्णय देखील घ्यावे लागतात किंवा घराशी संबंधित एखादा निर्णय आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतो. परंतु कोणताही निर्णय हा घाईघाईत घेऊ नका. घाईत निर्णय घेणे टाळा. शनी माणसाला पुढे विचार करून जाण्याचा या वेळेला इथे सल्ला देत आहेत. स्वतःच्या मनाची काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे. जे लोक आतून खूप थकले आहेत त्यांनी स्वतःला वेळ द्यायचा आहे. हे संघर्षासाठी नसतं, तर ते स्वतःच्या आनंदासाठी देखील असतं. हा संदेश अमस्तीतून तुम्हाला मिळणार आहे. आता एक शेवटचा संकेत तुम्हाला तुमच्या भविष्यातील त्या बदलांबद्दल तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा ही कायमची बदलू शकते. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. आता यासाठी उपाय काय करायचा आहे? रात्री काळे तीळ हे वाहत्या पाण्यात सोडायचे आहे आणि शनी महाराजांच्या नावाने गरिबांना किंवा गरजू लोकांना काही अन्नदान तुम्हाला करायचे आहे. जे लोक आतापर्यंत अंधारात चालत होते त्यांना आता प्रकाशाची दिशा दिसू लागणार आहे. काही नाती तुमच्यापासून दूर गेलेली होती, ती नाती तुमच्या जीवनात नवीन निर्माण होणार आहे. माणसाला संयम आणि ध्येय या ठिकाणी शनिदेव शिकवतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात संकट आलं तरी घाबरू नका. या काळात तुमच्या घरात अचानक एखादा शुभ संकेत देऊ शकते. लोकांना स्वतःच्या कलेत किंवा कामात मोठी प्रगती मिळू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मेहनतीला आता योग्य ओळख मिळण्याची देखील वेळ जवळ आलेली आहे. ही रात्र तुम्हाला शिकवणार आहे की प्रत्येक वेदनेनंतर एक नवीन सुरुवात असते. या आयुष्यात आपण काही गमावलं आहे, पण आता ग्रहांची दिशा बदलत आहे. तुमच्या मनातला तुटेलपणा हळूहळू कमी होतो. तुम्ही पुढे उभे राहाल आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्ग धराल. काही लोकांना अचानक जुने स्वप्न पुन्हा पुन्हा पडण्याची संधी मिळू शकते. घरातील स्त्रियांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा देखील असणार आहे. त्यांच्या निर्णयांना आता महत्त्व मिळू लागेल, कारण शनीचा प्रभाव तुम्हाला कठोर बनवणार नाही, तर आतून अधिक मजबूत बनवणार आहे. 16 मेच्या अमावस्येच्या नंतर अनेकांसाठी आयुष्य बदलणार ठरणार आहे. काही लोकांना अचानक भाग्याची साथ मिळणार आहे. काहींना जीवनात खरे धडे समजणार आहेत. पण या ठिकाणी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, या रात्रीनंतर तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या आयुष्यातील दिशेमध्ये तुम्हाला काही फरक जाणवणार आहे. जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करतील त्यांना यश मिळेल. जे लोक स्वतःच्या मनाचा आवाज ऐकतील त्यांना शक्तीची जाणीव करून देणारी आहे. त्यामुळे भीती सोडा, नकारात्मकता दूर करा आणि नवीन सुरुवातीला सुरुवात करा. त्याचबरोबर ग्रहांची चाल आता तुमच्या बाजूने आहे. जुन्या अध्यायाचा शेवट आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात होणार दर्शवत आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना 16व्याची ही शनी अमावस्येची ही रात्र तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलवण्याची ताकद घेऊन येणार आहे. काही काळ जुन्या संकटातून बाहेर पडण्याचा आहे, तर काही लोकांसाठी हा काळ भाग्याचे दरवाजे उघडणारा आहे. त्यामुळे माणसाला त्याच्या कर्मानुसार या वेळेला फळ शनिदेव देणार आहेत. म्हणून या काळात चुकीच्या लोकांपासून दूर राहणे आणि योग्य मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि शक्य असल्यास शनिवारी तिळाचे दान करून शनिदेवाची प्रार्थना नक्की करा. श्रद्धा आणि संयम यामुळे ग्रहाचे शुभ परिणाम अधिक वेगाने मिळणार आहेत. आर्थिक लाभ, करिअर प्रगती होणार आहे. नातेसंबंधांमध्ये बदल तुम्हाला जाणवणार आहे. काही लोकांना नवीन कामाची संधी येणार आहे. मेहनतीचे योग्य फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यासाठी खास काय आहे तर स्वतःवर विश्वास ठेवा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच राशी भविष्यासाठी, शनी उपाय आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि या 5 घटनांपैकी कोणती घटना तुम्हाला सर्वात जास्त जाणवली हे कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या राशीच्या सोबत. तोपर्यंत मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंकी हवी असेल किंवा रत्न ब्रेसलेट्स हवे असेल तर नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही कळवा. आपल्याकडे तुमच्या राशीनुसार रत्न ब्रेसलेट्स हे नक्कीच उपलब्ध आहेत.